द हेरिटेज कन्व्हेन्शन, सागर, मध्य प्रदेश. मित्रांनो, आज रात्री माझा मुक्काम आहे सागरमधल्या या हॉटेलमध्ये. ही थंडीचे दिवस आहेत. तरुणाई इथं म्हणजे नाईट कॅम्पफायर म्हणा असं काही केलं आहे त्यांनी. आणि बहुधा या हॉटेलमध्ये लग्नाची वगैरे काहीतरी तयारी आहे. लोक येत आहेत जात आहेत. तर असं हे इथलं माहोल आहे. मी आपली गाडी पार्क केली आणि आता मी निघालो आहे ते जेवण करण्यासाठी. मी खाली आलो होतो ते फक्त तुम्हाला हॉटेल दाखवण्यासाठी. गुड मॉर्निंग. दॅट इज माय सुंदरा. सुंदर पाऊस पडतोय. पावसातनं प्रवास होणार आहे. काल रात्री मथुरेवरनं निघालो, म्हणजे काल पहाटे वृंदावनमधनं, आणि संध्याकाळी साधारण 4:30-5 वाजेपर्यंत मी पोचलो ते सागरमध्ये. मग मी इथंच मुक्काम करायचं ठरवलं आणि माझा निर्णय योग्य होता, कारण मला सागरमध्ये एक अनएक्सपेक्टेडली इतकी छान प्रॉपर्टी मिळाली राहायला की याचं वर्णन करता थकत नाही आहे मी. तुम्ही जरी कधी सागरमध्ये आलात तर इथं राहावा असं मी नक्की रेकमेंड करीन आवर्जून. आता ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग आता इथून पुढचा प्रवास तो नागपूर आणि मग नागपूरवरनं पुणे. In 200 meters, at the roundabout, take the second exit. Turn right onto National Highway 44. आता मी निघालोय सागर, मध्य प्रदेश मधून ते नागपूरच्या दिशेला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमधनं गेले 4 दिवस मी प्रवास करतोय. सुंदर रस्ते आहेत. आज मी 4000 किलोमीटरचा हा जो प्रवास आहे, पुणे ते इंदोर, इंदोर ते वृंदावन, वृंदावन, मथुरा, नंदगाव, बरसाना, हे सगळं करून मी काल पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. ते वाटेत मी मध्य प्रदेशमधल्या सागर या शहरात येऊन मुक्काम केला आणि आता सागर शहरातून मी नागपूरच्या दिशेने निघालो. इथून नागपूरपर्यंत रस्ते असेच आहेत आणि मग नागपूर नंतर आपल्याला माहिती आहे मग समृद्धी महामार्ग आहे. मला हेच म्हणायचं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जर का सुंदर असेल, व्यवस्थित असेल, तर आपल्याला म्हणजे हे 4000 किलोमीटरचा प्रवास मी खूप इझिली करतोय. त्यात काहीही अडचणी येत नाहीये. प्रवासाचं कुठेही एक नाही का कंटाळवाणा प्रवास म्हणतो आपण, असं काही होत नाही. आणि थोडक्यात मला म्हणायचं की ट्रॅव्हल अक्रॉस इंडिया, ट्रॅव्हल बाय रोड, यू विल लव्ह इंडिया.
मित्रांनो, सागर शहर सोडून मी आता एक साधारण 50-55 किलोमीटर पुढे आलो आहे. मला या भागाचं नाव एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण इथं मला काही म्हणजे मला खूप अनपेक्षित अशी एक गर्दी जाणवायला लागली होती. कैक गाड्या, हजारो गाड्या म्हणू शकतो आपण, 2 व्हीलर्स आणि रिक्षाज वगैरे जर का मोजल्या तर कैक गाड्या माझ्या समोर म्हणजे पुढे जात होत्या. आणि ह्या गाड्या सगळ्या फुल होत्या. बरं, आज काही रविवार नव्हता, म्हणजे सुट्टीचा दिवसही नव्हता, वीकेंड नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे 2 व्हीलर्सवरती तर मला म्हणजे कमीत कमी 3 माणसं तर असायचीच एका प्रत्येक 2 व्हीलरवरती. आणि मला त्यामुळे एक उत्सुकता लागली होती की अरे ही मंडळी चाललीत कुठं, म्हणजे पुढं काही सभा आहे का, राजकीय सभा आहे का, किंवा धार्मिक काही कार्य आहे का या भागातलं. मला ते जाणून घ्यायची माझी उत्सुकता वाढत होती. जसे जसे लोक मी म्हणजे नाही का मी क्रॉस करत होतो आणि मला लोक दिसत होती, तर मला ती उत्सुकता उत्कंठा म्हणता येईल वाढत होती की अरे नक्की कुठं चाललीत ही मंडळी. म्हणून मी एका ठिकाणी थांबलो. भाग कोणता आहे हा माहीत नाही मला. जसं मी म्हणालो ना की हजारो वाहनं कोणत्या तरी एका विशिष्ट कारणासाठी किंवा कोणत्या तरी धार्मिक अनुष्ठानासाठी प्रवास करतायत असं वाटतं. पण एकंदर का तुम्ही गाड्यांचं जर हे पाहिलं जातं, एवढी वाहनं आहेत. मी म्हटलं तुम्हाला प्रत्येक 2 व्हीलरमध्ये तुम्हाला ट्रिपल सीट दिसणारच. एकही जागा मोकळी सोडत नाहीये कुणी. जसा मी पुढं जात होतो तशी मला आणखी लोक, आणखी गर्दी दिसत होती. मागे इथं या डोंगरावरती पण एक मंदिर होतं, तिथेही गर्दी होती. मला मात्र आता राहवत नव्हतं. म्हटलं कुणाला तरी आपण विचारूया हे काय आहे. आणि म्हणजे कुटुंबाच्या कुटुंब होती गाड्यांमधनं. 2 व्हीलरवरती एक छोटी फॅमिली असेल ती मंडळी, ट्रॅक्टर, ट्रॉली, मिळेल त्या वाहनातनं ही मंडळी एका दिशेला चालली होती. मग मात्र मी गाडी थांबवून एका आजोबांना विचारलं, नर्मदा मैया, नर्मदा मैया हाँ कहाँ पे? जय यहाँ पे? हाँ ये क्या नाम क्या है इस जगह का? इस जगह को नाम क्या है? बरमान, परभन। हाँ बरमान बरमान। अच्छा, आगे कौन सा है वो बड़ा मंदिर है ना आगे? हाँ हाँ क्या? उसी बेई तो है नर्मदा माँ, ये ऐसी चली गई हैं। यहाँ से किस तरफ जाती है वो? नीचे नीचे साइड, नीचे साइड हाँ, जाती? अमरकंट से। अमरकंट से आती है। हाँ। अच्छा अच्छा, मैं वही सोचूं इतने लोग कहाँ जा रहे हैं नहाने के लिए। आज के दिन नहाने के हाँ। लिए? अच्छा अच्छा अच्छा, चलिए चलिए, धन्यवाद, यही पूछना था। आणि शेवटी जीव भांड्यात पडला. मग समजलं की आज इथं नर्मदा नदीमध्ये आंघोळ करण्याची एक प्रथा आहे. आज नर्मदा तिथी आहे. म्हणजे मला ते एक्झॅक्ट नाही माहिती, पण असं होतं की आज ह्या पंचक्रोशीतले हजारो लाखो लोक इथं येतात आणि आज आंघोळ करतात. मग आता म्हटलं इथं थांबूया आपण थोडं आणि बघूया, म्हणजे ॲटलिस्ट ब्रिजवरनं काय दिसतंय का बघूया. म्हणून गाडी पार्क केली, पुन्हा चूक केली, ब्रिजवरती गाडी पार्क केली. पण आता माझ्यासारख्या हजारो गाड्या इथं होत्या म्हणून मी थांबलो. भक्तीचा महासागर म्हणतो ना आपण, अलोट गर्दी. तुम्हाला बघायचंय नर्मदेच्या तटावरती ही नर्मदा नदी आहे आणि आज आंघोळीला आले तिथे लोक. जायचं का आपण खाली, काय वाटतंय? आईला ब्रिज हलतोय दानात. चला बघून तर येऊ. इथपर्यंत आलोय, नर्मदेला नमस्कार तर करू. बोलो नर्मदा मैया की जय हो.
लोकांनी आपापली शिधा पण आणलेली होती. काय म्हणजे प्रसाद म्हणू आपण याला, प्रसाद तयार करणं सुरू होतं. काही ठिकाणी अन्नदान करण्याचं कार्य सुरू होतं. हे सगळं भन्नाट आहे बरं का. भारताचं हे जे काय आपल्याला विविध रूपं पाहायला मिळतात ना, म्हणजे मला आज छान वाटत होतं. आजच्या या दिवशी खूप अनएक्सपेक्टेडली मी या अशा ठिकाणी येऊन पोचलो आणि ह्या यात्रेत म्हणा सहभागी होता आलं. बरं, आता खरी परीक्षा होती ती नदीत उतरणे किंवा नदीपात्रात जाऊन अंगावर ते पाणी घ्यायचं होतं नर्मदेचं. मग इथे एक दादा होता, त्याला म्हटलं बाबा माझं प्लीज मोबाईल पकडतोस का, आणि म्हणजे मला पाण्यात उतरायचं आहे. मग त्यानं जागा दाखवली मला म्हटलं इथं दगड आहेत, इथं तुम्ही उभे राहू शकता. काय नाही, हात जोडून नमस्कार केले नदीला, देवीला म्हटलं धन्यवाद, इथपर्यंत तू आणलंस मला सुखरूप. इथे येताना मी पाहिलं होतं की दुकानामध्ये कॅन आणि बाटल्या विकत मिळत म्हणजे विक्रीला होत्या. तेव्हा मला त्याचा उद्देश लक्षात आला नव्हता. आता जेव्हा ताईंनी मला पाणी भरून द्यायला सांगितलं, मग मला लक्षात आलं की अच्छा, जसं मी वाराणसीवरनं येताना गंगाजल घेऊन आलो होतो घरी, तसं इथं नर्मदा नदी म्हणजे नर्मदेचं जल घरी नेण्याची पद्धत असावी बहुधा. मग हे सगळं पाहत वरती आलो. पुन्हा हा सगळा नजारा ब्रिजवरनं पुन्हा एकदा खाली पाहिला. खूप छान वाटत होतं. श्रद्धेचा महापूर होता हा. नर्मदे मातेला आभार मानले, देवाला आभार मानले की या अशा एका छान सोहळ्यात मला सहभागी होता आलं. आता मला वेध लागले होते ते पुढच्या प्रवासाचे, म्हणजे घरी जाण्याचे, पुण्याला जाण्याचे. मित्रांनो, मध्य प्रदेशमधले रस्ते खरंच सुंदर आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, ज्या भागातनं मी आत्ता प्रवास करतो आहे यातले रस्ते, इथले रस्ते खरंच छान आहेत. नागपूर इथून अजूनही 135-40 किलोमीटर दाखवत होतं आणि आता मात्र मला भूक लागली होती, जेवायचं होतं. म्हणून मग मी हॉटेल शोधलं आणि मग एके ठिकाणी जेवणासाठी थांबलो. काही नाही, साधी डाळ सांगितली आणि एक रोटी सांगितली. मी जेवण केलं. तो भाग होता सिओनीचा आणि सिओनीवरनं पुढं निघालो ते मी थोड्याच वेळात पेंच अभयारण्य जे आहे तिथं आलो. मंडळी, पेंचमधला हा जो रस्ता आहे तो मी मागच्या वेळेस अयोध्येला जाताना आपण मी दाखवला होता. या दोन्ही बाजूला दुतर्फा साऊंड बॅरियर्स जे लावलेले आहेत हे खरंच कमाल केलेलं आहे. 12-15 किलोमीटरचा हा फ्लायओव्हर आहे आणि या अखंड रस्त्याला दुतर्फा दोन्ही बाजूंना साऊंड बॅरियर्स लावले. इंजिनिअरिंगचं खरंच मला हे अप्रूप वाटतं. जसा मी पेंचच्या जवळ यायला लागलो तसा पाऊस वाढायला लागला होता, म्हणजे सुरू झाला होता. व्यवस्थित पाऊस पडायला लागलाय. थंडीचे दिवस आहेत, त्यात पाऊस झालाय. मी आता पेंच टायगर रिझर्व किंवा पेंच फॉरेस्ट एरियामधनं चाललोय आणि असं सुंदर संध्याकाळ आहे. असं धुकं जमा व्हायला लागलंय. खूप सुंदर आहे हे जे काय आत्ता आहे ना, निसर्गाचा कॅनव्हास. इट्स ब्युटिफुल. पेंच नॅशनल पार्क संपलेलं आहे, म्हणजे त्याचं जे बॅरिकेड काय होतं ते साऊंड बॅरियर्स जे होते ते साधारण तुम्हाला सांगू का 12 ते 13 किलोमीटरपर्यंतचे ते च्या लांबीमध्ये त्यांनी साऊंड बॅरियर्स लावलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे साऊंड बॅरियर्स मला वाटतं भारतात कुठंही लावलेले नसतील, किंवा लावले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये आपण माहिती द्या.
आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर का पेंचबद्दल अजून माहिती हवी असेल आणि याच्यावरती मी व्हिडिओ करावा असं वाटत असेल तर मला तेही सजेशन द्या तुम्ही. पेंचला काय आहे काय नाही आहे, इथली काय व्यवस्था आहे, याच्यावरती जर माहिती हवी असेल, मी करावा व्हिडिओ असं वाटत असेल तर मला सांगा, मी त्यावरती पण एखादा व्हिडिओ करीन. मित्रांनो, संध्याकाळ होत गेली, अंधार पडत गेला. मी खूप उशिरा म्हणजे 8:30-9 वाजता मी नागपुरात पोचलो, कारण नागपूरच्या रिंग रोड्समध्ये मला परत गुगल मॅप्सनं खूप गंडवलं. मग मी नागपूरमध्येच मुक्काम करायचा निर्णय घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी मी पुण्याला निघालो. इथून नागपूरचा प्रवास हा तसा सगळा पावसातच झाला होता आणि तिथून मग पुण्याला गेलो मी. तर असा होता माझा आजचा प्रवास सागर ते पेंचपर्यंतचा. आपल्याला जर हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये नवीन प्रवासात. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.